नमस्कार मित्रांनो, मी संदीप कौरव. शेअर मार्केट नियममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 2 पेनी स्टॉक जे येत्या काळात मल्टीबॅगर स्टॉक होऊ शकतो. आणि या स्टॉकची निवड आपण त्याच्या मार्केट कॅप, त्याचे फंडामेंटल, क्वार्टर टू क्वार्टर होणारे ग्रोथ आणि FII आणि DI यांच्या शेअर होल्डिंग होणारी वाढ यावर केलेली आहे. मित्रांनो, पहिला पेनी स्टॉक हा पॉवर सेक्टरचा आहे. प्रथम आपण या कंपनीची माहिती घेऊया. मित्रांनो, या कंपनीचे मोठमोठे पॉवर प्लांट आहे. त्यापैकी पहिला पॉवर प्लांट हा 400 मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असून हा मध्य प्रदेशमधील निगरी गावात आहे. तर दुसरा पॉवर प्लांट हा 1332 मेगावॅटचा सुपर थर्मल पॉवर प्लांट आहे आणि हाही मध्य प्रदेशातील निगरी गावातच आहे. तसेच तिसरा पॉवर प्लांट थर्मल पॉवर प्लांट असून हा प्लांट मध्य प्रदेशात सिरचोपी या गावात आहे. तरीही मित्रांनो, या कंपनी ग्राइंडिंग युनिट सुद्धा ऑपरेट करते आणि हेही निगरी गावातच आहे. आता आपण कंपनीच्या फंडामेंटल कडे वळूया. आपल्या पुढे आता 3 चार्ट आहेत. पहिला चार्ट हा प्रमोटरचा शेअर होल्डिंग चार्ट आहे. त्यामध्ये प्रमोटरकडे 24% शेअर होल्डिंग आहे आणि ते गेल्या 5 क्वार्टर पासून सेम आहे. दुसरा चार्ट हा FI ची कंपनीला असणारी शेअर होल्डिंग दर्शवते. मित्रांनो, यामध्ये आपल्याला असं कळते की गेल्या 5 क्वार्टर पासून FI ची होल्डिंग वाढतच चाललेली आहे. मित्रांनो, ही ग्राफ काय दर्शवते तर गेल्या 5 क्वार्टर FI ची होल्डिंग ही वाढतच चालली आहे. तर मागच्या क्वार्टरमध्ये 7.59 होती, तर आता सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये 7.78 एवढी पर्सेंटेज शेअर होल्डिंग वाढलेली आहे. तिसरा चार्ट हा रेव्हेन्यू चार्ट दर्शवतो. यामध्ये कंपनीचे रेव्हेन्यू ग्रोथ ही वर्षानुवर्ष वाढत चालली. मित्रांनो, हा ग्राफ काय सांगतो मित्रांनो की 5 वर्षापासून ह्या कंपनीची ग्रोथ होत चाललेली आहे, रेव्हेन्यू ग्रोथ होत चालली. मित्रांनो, हा एक टोटल शेअर होल्डिंग पाय चार्ट आहे. यामध्ये आपल्याला दिसतं की प्रमोटरकडे 24% शेअर होल्डिंग आहे, तर FIs कडे 7.78 आणि ते सातत्याने क्वार्टर टू क्वार्टर वाढतच आहे. हे आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. तसेच DIsनी पण या कंपनीवर भरोसा दाखवला आहे आणि त्यांचेही यामध्ये 18.35 असे शेअर होल्डिंग आहे. मित्रांनो, आता आपण कंपनीच्या स्ट्रेंथकडे वळूयात. पहिला स्ट्रेंथ आहे अॅन्युअल प्रॉफिट ग्रोथ, ही सेक्टर ग्रोथपेक्षा हायर आहे. तसेच दुसरा आहे स्टॉकची शेअर प्राइस कन्सिस्टंट वाढतच चालली, म्हणजे सातत्याने स्टॉकची प्राइस वाढतच चाललेली आहे. तिसरा स्ट्रेंथ आहे म्युच्युअल फंडनी यामध्ये होल्डिंग वाढवली, या शेअरमध्ये होल्डिंग वाढवलेली आहे. तसेच FIsनी पण मागच्या स्लाइडमध्ये पाहिल्यासारखं क्वार्टर टू क्वार्टर त्यांची शेअर होल्डिंग वाढलेलीच आहे. तर मित्रांनो, आपल्या पहिल्या पेनी स्टॉकचं नाव आहे JP पॉवर, म्हणजेच जयप्रकाश पॉवर वेंचर लिमिटेड. आणि या कंपनीचं मार्केट कॅप आहे 13,630 करोड रुपये. तर या शेअरची बेस्ट एंट्री पॉईंट मित्रांनो 17 रुपये अशी असणार आहे, म्हणजे 17 रुपयाला तुम्हाला एंट्री पॉईंट बेस्ट असणार आहे कंपनी. आपला दुसरा स्टॉक हा आयर्न अँड स्टील या सेक्टरचा आहे. प्रथम या कंपनीबद्दल आपण माहिती घेऊयात. ही कंपनी TMT बार्स अँड राऊंड बार्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी गुजरातमधली वन ऑफ द बेस्ट लिडिंग कंपनी आहे. आणि या प्रॉडक्टचा उपयोग कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, ब्रिजेस, रेसिडेन्शियल, कमर्शियल टावर्स आणि मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये केला जातो. आता आपण कंपनीचे फंडामेंटलकडे वळूयात. तर यात 3 चार्ट दिसत आहेत आपल्याला. पहिला चार्ट हा पाय चार्ट आहे आणि हा शेअर होल्डिंग दर्शवतो. यामध्ये प्रमोटरचे 62.12 एवढे शेअर होल्डिंग आहे, तर पब्लिकची 32.89 असे शेअर होल्डिंग आपल्याला दिसते. तसेच रेव्हेन्यू पाहता तर दरवर्षीप्रमाणे याचा रेव्हेन्यू वाढत चालेल. मित्रांनो, आणखी 2024 संपत आहे, संपेपर्यंत याचा रेव्हेन्यू वाढण्याची शक्यता आहे. तसेच याचं नेट प्रॉफिट पण सालोनसाल वाढतच चाललेलं आहे, आणखी वर्ष एंड वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे काही कंपनीचे स्ट्रेंथ्स आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय की कंपनी विथ 0 प्रमोट प्लेज आहे, म्हणजे प्रमोटर कुठलाही कर्ज नाही आहे. तसेच ह्या शेअरची नेट प्रॉफिट, ह्या कंपनीची नेट प्रॉफिट वाढत चाललेली आहे आणि त्याचं प्रॉफिट मार्जिन पण क्वार्टर टू क्वार्टर बेसमध्ये वाढत चाललेलं आहे. आणि कंपनी कॅश जनरेट करते आहे, हे एक महत्त्वाची बाब आहे या कंपनीची.
मित्रांनो, आपल्या दुसऱ्या कंपनीचं नाव आहे रेतान TMT लिमिटेड. तर हे आहे त्याचं प्राइस चार्ट. तर ते वर्षानुवर्ष वाढत चाललंय शेअर प्राइस. आणि या कंपनीचं मार्केट कॅप आहे 1420 करोड रुपये.